तर आज ना मस्तपैकी ना डब्यासाठी झटकीपट होणारी मी तुम्हाला गावरान पद्धतीची भरलेली शिमला मिरची बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला अशा छोट्या-छोट्या ना शिमला मिरच्या भेटल्या की खूप चांगल्या शिमला मिरच्या बारीक घ्यायच्या। त्यानंतर लसूण, शेंगदाणे आणि मिरचीचं भाजून कूट करायचं। हे बघा, लसूण, शेंगदाणे, हिरवी मिरची भाजली आहे आणि आता याचा असा जाडसर कूट करायचा। थोडी कोथिंबीर पण टाकायची। मग याच्यामध्ये धना पावडर, थोडा गरम मसाला, थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि थेंबभर पाणी टाकून ना हा मसाला थोडासा ओलसर करायचा। आणि मग आता काय करायचं, आपण शिमला मिरची कट करूया। तुम्ही वांग्यासारख्या 4 फोडी करू शकता किंवा असं देठ काढून सुद्धा ह्याची अशी एक वाटी तयार करू शकता। ही खूप सोपी पद्धत आहे। शिमला मिरचीमध्ये एकदम सोप्या पद्धतीने हा मसाला असा भरता येतो। वरचा देठ काढायचा आणि बी वगैरे काढून अशी एक वाटी तयार होती। पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा मसाला याच्यामध्ये भरला गेलेला आहे। कढईमध्ये ना तेल तापत ठेवायचं। हे भरलेल्या सगळ्या मिरच्या याच्यामध्ये सेट करायच्या। उरलेला सगळा मसाला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा। वाफेवर ठेवायचं। 1-2-4 मिनिटात स्लो गॅसवर ही भरलेली शिमला मिरची तयार होती खायला। सकाळच्या डब्यासाठी अगदी कमी वेळामध्ये तुम्ही बनवू शकता। दुपारच्या जेवणामध्ये ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि ट्राय पण नक्की करून बघा। अशा पद्धतीने खूप भारी लागते। भरलेली शिमला मिरची सगळ्यांच्याच आवडीची आहे। तुमची पण आहे ना? तर नक्की करून बघा।